सांगलीच्या समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात 40,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। सांगलीच्या समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेत। 40,000ची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। सांगली शहर पोलीस ठाण्यात नितीन उबाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। समाज कल्याण विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांवरच कारवाई झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। तक्रारदार यांच्या बचत गटच्या मार्फत घेतलेल्या टेंडरचं बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती। एकूण बिलाच्या 10% रक्कम म्हणून लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचण्यात आला होता। 8,12,000 रुपयांच्या बिलाच्यासाठी 10% प्रमाणे 80,000ची मागणी करण्यात आली होती। मात्र तडजोडीनंतर 5% प्रमाणे 40,000 रुपयांची मागणी करण्यात आली। 40,000 रुपये रोख रक्कम स्वीकारत असताना उबाळे यांना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीचे पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक किशोर कुमार खाडे, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडनिकगीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सीमा माने, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव आणि विना जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला।